शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा पिकाला जी काय आपण मागील फवारणी घेतली त्याची फारच सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना आले. मित्रांनो, आता पुढील फवारणी काय किंवा कुठल्या कुठल्या समस्या आपल्याला येऊ शकतात आणि त्या समस्येनुसार आपल्याला कुठली फवारणी घेतली गेली पाहिजे. लक्षात घ्या, महाराष्ट्रभर आता मागील जे काही एक 6 ते 7 दिवस होते, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते, थंडी पण थोड्याफार प्रमाणामध्ये होती. आता थंडी वाढते, जेवढी थंडी चांगली पडेल तेवढा कांदा उत्पादन पण चांगलं देईल आणि कांद्याची रोगप्रतिकारशक्ती पण चांगली वाढेल. कारण थंडी जर जास्त पडली तर कांदा हा फार सुंदर होत असतो, वाढ सुंदर होत असते. मित्रांनो, आपण कांदा बघू. आता साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याचा पूर्णपणे प्लॉट झालेला आहे आपला हा. मित्रांनो, लक्षात घ्या, आता तिसरी फवारणी काय घ्यायची आहे. जे काही अदामा कंपनीचं शामीर येत असतं, अदामा कंपनीचं शामीर तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे 500 मिली. आता शामीरमध्ये काय आहे, शामीरमध्ये कॅप्टॉन जे येत असतं ते आहे आणि ट्युबॅकोनाझॉल म्हणजे फॉलिक्युअरचं जे कंटेन आहे ट्युबॅकोनाझॉल ते आहे. असं दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन येत असतं, ते तुम्हाला ते घ्यायचं आहे. त्यामध्ये परत जर तुम्हाला कीटकनाशक म्हणून जर घ्यायचं असेल तर तुम्ही सुपर प्रोफेक्स किंवा पॉलिट्रिन सी, ज्याच्यामध्ये प्रोफेनोपासून सायपरमिथिन आहे, ते देखील घेऊ शकता. व त्यामध्ये तुम्हाला टफाईट 90 पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट ते घ्या. किंवा जर पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट जर नसेल घ्यायचं तर 04247 ते देखील तुम्ही घेऊ शकता. 04247चा वापर करा, त्याचे पण चांगले रिझल्ट येतील. आणि कांद्याला मुळात लक्षात घ्या, काही पोषक टाकलं मग वाढ वगैरे चांगली झाली किंवा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट आले असं अजिबात नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कांदा पिकाला चांगलं पोषक तुम्ही ॲमिनो बेस देऊ शकता. फक्त जे फ्लावरिंग प्रमोटर करणारे ॲमिनो बेस आहे ते तुम्ही घेऊ नका त्यामध्ये, कारण ते नंतरून कांद्याला डोंगळी काढत असतात. मी इसाबियनचाच वापर करत असतो तिसऱ्या फवारणीमध्ये. म्हणजे दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी या दोन्ही फवारण्यामध्ये इसाबियनचा वापर करत असतो. किंवा जर इसाबियन जर घ्यायचं नसेल तर एक स्ट्रेस रिलीजिंग जे येत असतं म्हणजे ट्रायकॉन्टिनॉल, विपुल किंवा सिक्युअर, ते देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ते 200 लिटर पाण्यासाठी 500 अशी एकत्र जर फवारणी जर केली तर फार सुंदर असे रिझल्ट येतात. मी रिकमेंडेशन सध्या तरी करतो आहे. मागच्या वर्षी काही स्प्रे घेतलेले नव्हते आपण या स्वरूपाचे, शामीरचे स्प्रे घेतलेले होते. कीटकनाशक 100% वापराच, कारण मावा कुडेमुळे मावा हा जास्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामुळे कीटकनाशक तुम्ही चांगले टाकून घ्या. पर्पल ब्लॉच, पिळ्या किंवा करप्याच्या समस्या ज्या असतील त्यावरती देखील तुम्ही चांगले बुरशीनाशकाचा वापर करा. जर कांदा साठवणूक करणार असाल, आता पुढचा जो स्प्रे आहे तो आपला त्या संदर्भामध्येच आहे. पूर्णपणे प्लॉट हा शाखेवाढीवरती एकदम सुंदर आहे. आणि जर तुम्हाला कांदा हा भविष्यामध्ये टिकवायचा जर चांगला असेल तर थोडाफार खर्च जास्त होतो, कारण स्प्रेला त्या, पण 100% कांद्याची टिकवून क्षमता ही वाढते. लक्षात घ्या, एलिएट हे अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे. पॉलिसिटामाइन एलिएट 200 लिटर पाण्यासाठी 500, अँट्राकॉल 500. व जर त्यामध्ये तुम्ही चांगल्या कंपनीचे सीवीड जर घेतली, तुम्ही स्टिम्प्लेक्स घेऊ शकता, ॲग्रिकिंग घेऊ शकता किंवा मेगाफॉल घेऊ शकता, सिरुबी ग्रीन घेऊ शकता. यासारख्या जर सीवीडचा जर वापर केला तर फार सुंदर असे रिझल्ट येतात. फक्त एलिएटमध्ये चांगलं तुम्हाला रिस्पॉन्स देणारं तुम्ही सीवीड घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रॉपर रिझल्ट येतील. मित्रांनो, प्लॉट कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चला तर मग, धन्यवाद.